नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ. दिवसाची सुरुवात करते आहे. योगा क्लास संपवून मी घरी आली आणि केतकीला खूप बरं नव्हतं 2 दिवसापासून. माझं चित्त काही लागत नव्हतं, की का उतरत नाही ताप हिचा 2 दिवसापासनं आणि त्याचमुळे माझे 2 दिवसापासनं ब्लॉग नव्हते येत. मग मी तिच्याचकडे लक्ष देत होते. पण आज थोडंसं बरं वाटत होती. थोडं उठली होती ती. तर 2 दिवसापासून तर काहीच खाल्लं नव्हतं तिने. फक्त फ्रुट्स वगैरे थोडंफार एखादं फोड खाल्ली तर खाल्ली. तिला तेच बोलले, की "काहीतरी खा." पण जेवढं आपण तापात कमी खाऊ ना, तेवढा रिकव्हर लवकर होतं असं डॉक्टर म्हणतात. पण आपली आईची जी माया असते ती काही आपण सोडत नाही. आपल्याला असं वाटतं, की मुलांनी खाल्लं तरच मुलांना बरं वाटतं, असा आपला समज असतो. पण ते चुकीचं असतं. तापात जेवढं आपलं लिक्विड जास्त घेऊ ना आपण, जसं की ज्यूस, इलेक्ट्रॉल म्हणा, असं जेवढं लिक्विड घ्यायचं ना, तेवढं आपल्याला पटकन रिकव्हर मिळते. पण हे काही आपल्या आयांना काही कळत नाही. आपण त्यांना खा, खा, खा असं म्हणतच राहतो. पण त्यांचा काही मूड नसतो. पण मी तरी थोडंफार तिला 2 दिवसापासनं तेच देते, की "तुला जे वाटेल ते कर बाई. तुला जसं वाटेल तसं कर." कारण की तापामध्ये मुलं खूप चिडचिड होऊन जातात. म्हणून म्हटलं चला, आज तिला उठवलं मी. खूप दिवसानंतर मी तिला कड्यावर घेतलं. दमच लागला मला. तर आता ती मोठी झाली त्यामुळे उचलण्याचा काही प्रश्नच नाही. पण जेव्हा आजारी मुलं असतात तेव्हा थोडंफार आपल्याला पॅम्परिंग करावं लागतं त्यांच्यासाठी. बघा तिचा चेहरा कसा झालाय 2 दिवसातच. तिला सांगत होती, "बघ तू कॅमेरामध्ये कशी दिसतेय." ती बघत होती. मग असंच आम्ही बोलता-बोलता तिला म्हटलं, "तू तुझ्या हाताने ब्रश कर तेव्हाच तुला बरं वाटेल." म्हणून ती म्हटली, "नाही मम्मा तूच करून दे." "तू जेव्हा ब्रश करशील तेव्हाच तुला बरं वाटेल," असं म्हटलं मी तिला. मग ती ब्रश करून परत झोपून गेली. तिला म्हटलं, "चल आता पटकन बाहेर हो रूमच्या, नाहीतर तुला अजिबात बरं वाटणार नाही." मग तिला म्हटलं, "चल तुझा आवडीचा उत्तप्पा करून देते मी तुला मस्त." मस्तपैकी साधा-सुधा उत्तप्पा केला तिला. थोडासाच खाल्ला तिने, अर्धा पण नसेल खाल्ला. मग ते झालं. मग ते झाल्यानंतर म्हटलं चला दुसरं काहीतरी बनवून देते. तिला असं थोडी-थोडी भूक लागायला लागली होती. जसं ती रूमच्या बाहेर आली ना, थोडं चालली आणि मग तसं तिला भूक लागायला लागली. मग मी हेच म्हणायचं असतं मला, की जोपर्यंत आपण आपल्या आजाराला अ, दुर्लक्ष करत नाही ना, तोपर्यंत तो आपल्यापासनं दूर जातच नाही. म्हणून कधी पण आपला आजार हा कवटाळून ठेवायचा नाही, कुठला पण. तर मग मी तिचं सगळं झाल्यावर नंतर मी माझ्या स्वयंपाकाकडे वळली. इथे पीठ दळून आणलं होतं. तर मग मी ते पीठ पण भरून दिलं एकीकडे. मग कुकर लावून दिला वरण-भाताचा. ती म्हटली, की "आज मी वरण-भात खाते." आणि पटापट करून घेतलं. ही पिशवी अशी मग ती म्हटली, की "वरण-भात खाते." पण थोडासा लावला मी तिच्यासाठी वरण-भात. मग आमच्यासाठी मग मी दुसरी भाजी केली. मग 2 दिवसानंतर तिचा कथ्थकचा प्रोग्राम होता. मला ते पण टेन्शन होतं, की ही नाचेल की नाही? 2 दिवसानंतर तिला शक्ती येण्यासाठी मग मी खूप प्रयत्न करत होते. जोपर्यंत पोटात जात नाही तोपर्यंत शक्ती काही येत नाही. मग मी तिला तिथल्या तिथे फिरवलं असं. जेवढं आपण ताप गेल्यानंतर चालू ना, तेवढी आपली जे वीकनेस आलेला असतो, तो भरून निघतो. मग तिला गॅलरीत बसवलं थोडा वेळ. थोडा वेळ उन्हात बसवलं. मग तिचं सगळं करता-करता खूप उशीर झाला होता मला स्वयंपाकाला. मग पटापट इकडे एकीकडे कुकर लावून दिला, एकीकडे कणिक भिजवली आणि सगळं माझं आवरून घेतलं. त्यानंतर आज मसुरा करणार होते मी. मसुराची जे अख्खा मसूर असतो ना, अख्खा मसूर करणार होते. तर त्याच्यासाठी मग मी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण असं मी परतून घेतलं त्याच्यामध्ये. ते शिजू द्यायचं ते तेलामध्ये थोडंसं. मग त्याच्यानंतर हळद, तिखट आणि मी ना इथे पावभाजी मसाला टाकला होता थोडासा आणि सांबार मसाला टाकला होता. यामुळे टेस्ट एकदम छान लागते. आणि मग ते परतून घेऊन थोडंसं त्या मसुरामधलंच पाणी मी टाकलं. कारण की कांदा आणि टोमॅटो थोडा मऊ होण्यासाठी. मग मी तो मॅश करून घेतला.
मॅशरने. तर त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते आणि जे कांदे किंवा टोमॅटोच्या फोडी अशा लागत नाही. मग मॅश करून थोड्या वेळ मी त्याला शिजू दिलं गरम पाण्यामध्येच. आणि गरम पाणी टाकल्यामुळे मसालेही आपले जळत नाही. मग फोडणी टाकून दिली मी एकीकडे मसुराची. अ, त्यानंतर कोथिंबीर टाकून थोडंफार शिजवलं. मग मी तिचा वरण-भात करून घेत होती, कारण की तिला एकीकडे भूक लागली होती आणि तिला मसुरा पण खायचा होता. तर तिला मसुरा खूप आवडतो. ती काय म्हटली, "वरण-भात आणि थोडासा मसुरा असं अ, करून दे. एकत्र असं का म्हणजे भातावर मसुरा, वरण आणि तूप असं टाकून ती त्याला कुसुम म्हणते. कुसुम दे. भातामध्ये जेव्हा पण काही पण भाजी टाकते ना ती आणि भात असा कुचकरून खाते तेव्हा ती त्याला कुसुम म्हणते. कुसुम दे मला कुसुम. तिनेच ते ठेवलंय नाव. तर मग मी तिला म्हटली, "कुसुम खा तू आता." तर मग मी त्याच्यावर थोडंसं फ्रेश क्रीम टाकलं. याच्यामध्ये मसुरामध्ये थोडीशी तिखट वाटत होती मला. फ्रेश क्रीम टाकून एकदम छान झाली होती ती भाजी. तर एकीकडे तिचं चालू होतं मोबाईल बघणं. कारण की बरं नसल्यावर थोडंफार मोबाईल बघितलाच जातो. भाजी झाल्यानंतर मी फुलके करून घेतले फटाफट. चार 4-5च केले फुलके, कारण की कसं सोहम कॉलेजवरून आल्यानंतर मग मी त्याला करून देत असते. तो 4-4:30ला येतो तोपर्यंत मग पूर्ण गार होऊन जातं. मग मी त्याला करून देते जसं लागेल तसे. मग कसं आपल्याला थोडा कमी स्वयंपाक असतो. आज थोडा स्वयंपाक होता त्यामुळे पटपट झालं आणि तिला पण बरं नव्हतं त्यामुळे पण मी एक भाजी पोळीच केली. बाकी काही झंझट केलंच नाही दुसरं. कोरडी भाजी वगैरे काहीच केलं नाही. कसं तिचं अजून डान्स प्रॅक्टिस पण घ्यायची होती. तोड्यांची प्रॅक्टिस घ्यायची होती. दुसऱ्या दिवशी प्रोग्राम होता. तर सगळी तयारी होती. मग खूप गडबड चालू होती माझी. त्यांनी व्हिडिओ पाठवला होता. तसं ते करून घ्यायचं होतं तिला. तर एकदा प्रॅक्टिस घेतली मी सकाळी तिची आणि त्यानंतर मग येत होतं तिला बऱ्यापैकी. म्हणजे येतच तिला पण वीकनेसमुळे थोडं तिला बॅलन्स होत नव्हता. जे चक्कर असते ना ती कथ्थकमधली, तर ती येत नव्हती तिला. मग आलं. त्याच्यानंतर मग पटापट आवरून घेतला ओटा मी. सगळं जिथल्या तिथे वस्तू ठेवून दिल्या. कसं दुसऱ्या दिवशी आपल्याला तेच सापडतात वस्तू. आपण जर आत्ताच कंटाळा केला तर दुसऱ्या दिवशी आपल्याला खूप चिडचिड होऊन जाते. त्यामुळे आत्ताचंच काम नीट करायचं. त्यामुळे दुसरा दिवस आपला छान जातो. तसंच मी रोज करत कधी-कधी येतो कंटाळा कामाचा, की असं वाटतं की आता बास, आता आपल्याने नाही होणार. कितीही प्रयत्न केले तरी बदलता येत नाही. शेवटी हे आपल्याला करावंच लागतं. नाही केलं तर आपल्याला दुसरा दिवस हा फार खराब जातो. हे मला आता समजलंय. चला तर मग मी माझं आवरून घेते आणि आवरता-आवरता मला एक विचार आला की अ, किती वर्षापासून माझा हा अ, YouTubeवर व्हिडिओ टाकण्याची माझी इच्छा होती, की असा ब्लॉग तयार करायचे आणि टाकायचे. खूप म्हणजे 2011 पासून माझा एम होता, की टाकायचं म्हणजे टाकायचं. पण काही कारणास्तव मुलं छोटे असल्यामुळे नाही जमलं. तर मी आता सुरुवात केली आहे. छोटा प्रयत्न करतीये. रोजच्या रोज एक प्रयत्न चालू आहे. सातत्य कायम ठेवतीये मी माझ्यामध्ये. माझ्या ध्येयापर्यंत मी नक्कीच पोहोचणार आहे. तर थोडीशी गोंधळलेली होती सुरुवातीला, पण थोडा आत्मविश्वास येतोय कुठेतरी आणि स्वतःमध्ये थोडा बदल केलाय. रोजच्या कामांचं शेड्यूल तयार केलं. रोज मला काय काय काम करायचंय, माझ्या स्वयंपाकाला किती वेळ द्यायचा आहे, माझ्या
घरकामांना किती वेळ द्यायचा आहे, माझ्या YouTubeला किती वेळ द्यायचा आहे, हे सगळं मी ठरवलं आणि त्याच्यानंतर मी ही सुरुवात केली आहे. तर असं ठरवल्यामुळे आहे ना, मला हे फार सोपं गेलं. आधी कसं व्हायचं, मुलं छोटे असताना खूपदा प्रयत्न केले मी, रेसिपी टाकल्या, हे टाकला, पण नाही जमत नव्हतं ते. टायमिंग त्यांच्या जमत नव्हत्या. मध्येच मुलं उठायचे, मध्येच काय. तर म्हटलं ठीक आहे, चला जाऊ द्या. ब्रेक घेऊया आपण. शेवटी हे मुलं छोटी होती तेव्हा मी खूपदा असे प्रयत्न केले, की व्हिडिओ बनवायचे आणि सोशल मीडियावर टाकायचे. पण नव्हतं होत माझ्याकडनं ॲडजस्ट. तर मग मी ब्रेक घेतला. त्यानंतर ब्रेक घेतल्यानंतर मुलं मोठे झाल्यानंतर मग आता मला थोडा माझ्यासाठी वेळ मिळाला आहे. तर तो मी चांगल्या पद्धतीने घालवणार आहे. आता मुलं ज्याचं त्याचं करायला लागलेत, मोठे झालेत, कॉलेजला गेले. तर आता हे पुढचं माझं सगळं माझ्यासाठीच मी ठेवणार आहे. तर मला जी हौस आहे, काय-काय करायचंय मला आयुष्यात, ते सर्व मी करणार आहे. आणि त्याच्यासाठी मी थोडाफार प्रयत्न करतेय. बघूया आता किती सक्सेस होतायत. त्याच्यासाठी सपोर्ट हवा आहे मला. माझ्या व्हिडिओना लाईक करा. तर असे छान-छान मी व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तर काल परवा मी नर्सरीमधून आणलेले झाडं हे मी आज लावते. 2-3 दिवस तसेच ठेवायचे असतात असे म्हणतात ते. मग मी माझा संध्याकाळचा योगा संपवून मी आले आणि म्हणतात की संध्याकाळीच रोपं किंवा मग काय रिपोर्टिंग करायचं असतं. संध्याकाळी जे वातावरण असतं ते पोषक असतं झाडांना असं म्हणतात. हे आता कितपत खरं आहे नाही माहिती मला. पण जेव्हा मी झाडं लावले संध्याकाळच्या टायमाला तेव्हा ते सक्सेस झाले. म्हणजे वाढ चांगली होते त्यांची. आणि जेव्हा मी उन्हामध्ये लावलेत, म्हणजे समजा आता मला दुपारी वेळ भेटलाय, दुपारी लावलंय, तर ते झाडं आहे ना जळून गेले माझे, मी खरं सांगते. आणि मी हे पण आणलं होतं, खत पण आणलं होतं. भूमी संवर्धन म्हणून खत आहे. हे मी पहिल्यांदाच आणलं होतं. त्या नर्सरीवाल्यांनीच दिलं होतं ते मला. मग मी ते खत मिक्स केलं आणि रिपोर्टिंग केलं झाडांची. हा चाफा आणला होता मी. तर यामध्ये गांडूळ खत पण टाकतात काही जण. पण नर्सरीने वाल्याने जे दिलं ते आम्ही घेऊन आलो. फर्टिलायझर वगैरे काहीच टाकत नाही आम्ही. मी ना फक्त कांद्याचे पाणी, जे आपले वेस्टेज असतात ना, त्याचंच पाणी टाकते सध्या तरी. पण ह्यावेळेस मी हे खत आणून बघितलं, भूमी संवर्धन म्हणून. चांगलं वाटलं मला. आता बघूया किती वाढतायत फटाफट झाडं म्हणजे. तर हा चाफा होता. पिंक कलरचा चाफा होता. हाच राहिला होता फक्त आणायचा. तर बघूया. चला मग मी माझे झाडं लावून घेते. तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा. छान छान कमेंट करत राहा मैत्रिणींनो. तर माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. हे बघा हे असं झाडं लावले. आता मी हे टेरेस क्लीन करून घेते आणि मग भेटते नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय.